हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर गाईज आता आपण चाललोय नदीत आंघोळ करायला. आपण कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं तसं ब्रँड बघा, आपला ब्रँड संचितचा पण ब्रँड बघा. गाग गाग संचितचा ब्रँड मेड बाय कुर्ला. तर गाईज कालच्या व्लॉगमध्ये आपण बोललेलो रात्री आपण नदीत जाणार आहे, तर आता तिकडेच चाललोय. फक्त आता सांगितलेल्या टाईमनुसार खूप लेट झालाय आणि आपला समीर चौगुले तर मागून येतोच आहे. सागर आपला मागे येतोय, अजून मागे थांबला येतो. व्लॉग कंटिन्यू बघा. व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्लॉग चांगला वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो मंदिराकडनं वाटाय, कुठली मंदिराकडनं वाटाय रे? काय इथनच जायचं एड्या. पाऊस होता, आपण तिथं लपलो नाही काय, तिथून धावत येऊन एवढं चालून परत यावं लागणार असं वाटते मला म्हणजे. गाईज आपण ज्या वाडीत राहतो ते ही वाडी आहे, हनुमानवाडी. इकडे रोड आहे, रोडवर ट्रक वगैरे सगळं चालू असतात. पुढे रस्त्याचं काम चालू आहे, डांबरीकरण. तर इकडे सगळं खडी वगैरे, वाळू खडी सगळं चालू. गाईज आपण इकडेच आंघोळ करायला जाणार होतो. चल बघू, चल पुढे जाऊन बघू. आपल्याला जास्त पण पाणी नको आहे, थोडं असलं तरी चालेल. फक्त अंग भिजवायचं आणि आंघोळ करायची, संपला विषय. गायला टपात नाही द्यायचं. गाईज आपल्या घागसाठी आम्ही एक्स्ट्रा मग आणायला विसरलो. घाग मग विसरला. घाग ए घाग, अरे मग विसरलास. उडी टाकू नको, वरनं घाग जीव देऊ नको. अरे इकडनं उडी टाकशील, काय टाकशील उडी? पाणी पण एवढं नाही आणि मरशील डायरेक्ट. गाईज इकडे पूल आहे आणि खाली लोक पण आलीत वाटतं आंघोळ करायला. नाही नाही नाही, गाडी चालू आहे, गाडी चालू आहे. अरे एवढं पाणी खा. चल बघू तर. आंघोळ तर करायची ते गाईज. माझी किस्मत आणि माझा चप्पल माझी किस्मत बिघडवतंय. संजित उतर, चल. चावतं ते पडले का बघ, नाही तर देशील त्याच्यावर. येडे हे टावेला बिवेला लागलं ना, लक्ष द्या. पडलेला आहे ते झाडाला पटकन चिटकतं ते. पडलेला आहे. काय नाही, मग शेण लावायचं अंगाला. काल माती लावलेली, आज शेण लावायचं. गायच किती मस्त स्पॉट आहे बघा. सागर घागसाठी मग आणायला विसरलो, आता काय कांच्यासारखा. गायच किती मस्त प्लेस आहे बघा. हे इकडे पण पाणी भरत असेल ना मग पावसाळ्यात. अरे पूर्ण ब्रिजच्या त्या लेवलला बघतो. ते दगड बघूनच समजलं इकडे. हेच पण आता नाही. तो ब्रिज दिसतोय काय, ब्रिजच्या लेवलला पाणी असतं पावसात म्हणजे तेव्हा. गाईज काल संध्याकाळपासून आम्ही इकडे येण्यासाठी रडतोय नुसते. आणि सकाळी पण लवकर उठलेलो, लवकर म्हणजे 7ला काल उठलेलो, आज 8ला उठलो. आज थंडी होती सकाळी खूप, मला पण जाग नाही आली, मी 8ला उठलो. या लोकांना उठवला, नाश्ता वगैरे केला, झालं मस्त. इकडे निघालो यायला. इकडे ही जागा एकदम मस्त आहे गाईज, काय भारी प्लेस आहे बघा. इकडनं उतरून हो जायचं मग तिकडे. काय खडलो ना.
इथे किती असेल? इथे आपण मासे पकडलेले माहिती आहे? दिसत नाही जमीन कमरेपर्यंत ठीक आहे, जास्त नको खाली, सागर समजणार नाही खालचं काय. अरे नाही बघ दिसते ना. तिकडे मोठे मोठे मासे. ए अरे मग कपडे काढून ठेवा कुठेतरी. हा माझी पाण्यातून दगडा बिगडा बघून उडी मारशील झाली. हे कुठे गेले कुठे? दगडावर डायरेक्ट पाय नका ठेवू असं. सुकाचे काय होणार नाही, ओला आहे ना हा. लय गोष्टी आहे. तो पाण्यात आहे ना त्याला जेवायला. हा घाग सरळ दगडांवर पाय नको ठेवा, पाण्यात पडशील बिडशील पटकन. लक्ष दे पाय खाली. दगडावर पाय हा आर्यन एक देतोय. आर्यन दगडावर पाय नको देऊ एवढ्या पाण्यातल्या. त्याची ते बदलापूरला पडलेलो ना. चप्पल घालून उतरा अरे हा पाण्यात. हा दगडी आहेत जाम. हा नंग्या तोडल्या नंतर मग सुटला जातो. तर नंग्या तुटल्या का तरी पण नाही तुटत तसे. हा तुटल्या तर निघणार नाही, तो सोडणार नाही. काय तिकडे आंघोळ करून तर झाली. खेकडे वगैरे पकडतात इकडे. आज आपल्या समोर एक खेकडी, आपण ती पकडू एकदा. मी आत्ता जस्ट पकडली आणि ती दुधी खेकडी असते, तर ती जर पडली तर मग ती मरते. अशी दाबली बिबली गेली तरी, म्हणून मी पटकन ती सोडून दिली. माझ्या हातात ती दाबली जात होती म्हणून. आज पाणी खदू झालं का पटकन मागे यायचं कधी पण अशा ठिकाणी, नाही तर ती दिसत नाही. ही बघा दिसली. गाईस फायनली मी पण खेकडी पकडलीच आहे. आपण हिला सोडून दे, ही आपल्या कामाची नाही आहे तशी. पण ही बघा गाईस दुधी खेकडी, दूध निघाली ह्याच्यात ना. तुझा फोनच भावात आपल्याला आई गो. गाईस या पाण्यात दगडी एवढी आहेत ना, इकडे शिस्तीत चालत पण जाऊ नाही शकत आपण. पण एकदा गेलं तर मजा खूप येते. फक्त माझा फोन वॉटरप्रूफ नाही म्हणून मला मी पहिली 2दा आंघोळ केली, 2दा बाहेर आलो, खेकडा एक पकडला आणि नंतर परत पाण्यात चाललो. आता फक्त तो खेकडा आता आर्यनने गेला तसंच. बाकी आमचा पोटल्या तर तिकडे आहेच. पोटल्या भाई हात दाखवा. काय जास्त पाणी खोल नाही, फक्त मध्ये जास्तीत जास्त कमरे एवढंच आहे. आणि थोडंफार कमरेच्या वरतीच आहे पाणी. पण पुढे जेवढं जाल तेवढं खोल पाणी भेटत जाणार. हो ये संचित थांब फोन नाही थांब. हे टायल 2 मिनटं असं पकड, मी एक डुबकी लावतो. इकडेच थांबा. काय आपण एक डुबकी लावूया फोन सकट. प्लास्टिकचा हे आलं पाहिजे होतं. गाय आमची आंघोळ वगैरे आता करून झालेली आहे. तर आम्ही आता घरी जातोय. मग तिकडून कुठेतरी बाहेर जाऊ, नाही तर सरळ दुपारी पालखीलाच जाऊ. पण हे पाणी जरा इकडचं खूप जड आहे ना, सो आता बाहेर जायचा पण मूड नाही आमचा. पण तरी पण आम्ही काय करायचं सांग, त्याला रस्सी बांधायचं, खेळायचो. हेड्या घरी जाऊन ना मस्त झोपायचा मूड होतंय रे. हेड्या पाणी जरा असं हे होतं ना, लेझीनेस वाटतो तो. घाग पांगला, पाणी जड असलं ना की झोप येते लगेच. घाग ना येड्या आपण आर्यन आपण घागला मोठ्या संकटातून वाचवलंय. घाग
ब्रँड मागे पडलाय. ते दोघं आणायला गेले. बिचारा संचित लाजला. ए सागर तू उचल. ना उचलली. गायज आपला न्यू ब्रँड खाली पडलेला आहे. त्याचे शेअर्स पण खाली उतरले. गाईज त्या ब्रँड सोबत आमचा काहीच संबंध नव्हता. सागरचा ब्रँड होता तो. सागरच उचलायला गेलाय बघा मागे. आम्ही दोघं पुढे आलो. आपला काही संबंधच नव्हता. माझा ब्रँड तुम्ही सकाळी डोक्यात वाद घातलेला तोच बघितला असेल. माझा तर संबंधच नाही. हा बघा माझा ब्रँड हातात आहे. गायज सगळ्यांची कॅपॅसिटी संपली आहे. सागर तू पण संचित भाईची चड्डी बघू शकता. आता गाईज आता समजलं तो मागे ब्रँड पडलेला तो संचितचा होता. संचितने ब्लॉग मध्ये सांगितलं सागरचा आहे. ए मी पण येऊ शकतो मग मागे. आपण ज्या पालखीची बात करत होतो त्या पालखीबद्दल आपण बोलू शकतो. पालखी आली आहे. फक्त आम्हाला जायला लेट झालाय. संचितवर पडणार. संचितला घ्यायचंय. मरून दे. तुला कळत नाही. नाही पुढे गेल्या रोडवर नेली ना का तुझी मजा आहे मग. 13% चार्जिंग आहे. सागर सर अरे झेंडा ये दुसरा सांगणार मी काहीतरी. तुझं पहिलं वालं हाय. बाबा काय नाही करणार सोडून देते. मम्मीला सांगतो ना. भेटली. तर काय फायनली आता पालखी संचितच्या घरी येत आहे. संचितचा नाही आपल्या मित्राचा. आमचा मित्र म्हणजे संचित इथे समजलं 3 दिवसाच्या ब्लॉग मध्ये त्यांना. इकडून काका.
तर गाईज आता आम्ही चाललोय कौल आणायला. आम्ही आज कौल चिकन बनवतोय. कौल आणायला दुसरीकडे चाललोय. तंदुरीत बनवतोय हा ते कौल फक्त आम्ही शोपीस साठी खाली ठेवणार आहे. नाही कौलावर बनवतो कौला हा, भाजायचं. कौलावर तंदुरी चिकन बनवणार आहे. कौलावर तंदुरी भाजायचं. चिकन. कारण आमच्याकडे तंदूरचा रॉड नाही. हा तंदुरीची रॉड नाही तर आम्ही कौलावर बनवणार आहे. गाईज मागे चाललोय. हे असं असतं ते कौल. तुम्ही बघितलंच असेल आपल्या चौगुलेच्या गावी असतं तसं. ए चौगुले चौपाटीवर चाललाय का फिरायला? ये इकडे जा जा. जा. रेसिपीचं अर्ध सामान आणला दुकानात जावं लागतंय. आपले चौगुले काका वाघ मारायच्या तयारीतच झालेत एकदम. आज वाघ काय सोडत नसतो. रात्री 8 वाजता इथे सगळं बंद होतं तरी पण आम्ही दुकानात चाललोय. रात्री 8 वाजता खरं तर दुकानाच्या शटरच्या खालनं पुढे देतात. आता पास करतात मसाले बिसाल्याच्या. तू जाणार का ते? फुल फॉर्म मध्ये लाईटी बिटी लावला. भारी बदललं ना त्याने. तिकडे तू नेटवर्क नाही संचित. काही काकाने आमच्यासाठी दुकान उघडलं. पालखी त्यांच्या घरातच होती. वरती नेटवर्क नाही. काय आपण बघू शकता इकडे आपला मित्र कौल फ्राय बनवतोय चिकन. इकडे चिकन इकडे कौल ठेवले. व्हिडिओ काढा. चिकन ठेवायला सुरुवात केली. गाडी ब्लॉग अरे व्हिडिओ काढ. तो काय काढतोय ना तो. तर काही तेल सगळं एका जागेवर राहिले रे ते.